नमस्कार मंडळी, शुभरात्री. रात्रीचे 10 वाजलेत आणि आपण आहोत नालासोपारामध्ये आणि अवनीची सुट्टी सुरू आहे ना. अवनी गावी मजा केली ना? आत्तू होती आणि मग काय अवनीची मजाच. गावाला मजा येते ना अवनी? तर चला मंडळी, आता ॲक्च्युली लग्नांचा सीझन चालू झाला आहे, तर गावामध्ये 1-2 लग्न आहेत, त्यासाठी आपण आता गावी चाललो आहे. आता अवनीला घेऊन नाही जात आहे, आता मीच चाललो आहे फक्त. तर आज रात्रीची आपली 11:10 ट्रेन आहे. हां, आईला घेऊन येणार. अहमदाबाद मंगळुरू स्पेशल ट्रेनने आजचा पण आपला प्रवास असणार आहे. गेल्या शुक्रवारी आपण याच ट्रेनने गेलो होतो, तर 7 वाजता आपल्याला संगमेश्वरला सोडलं. तर आज किती वाजता सोडते ते काय माहिती नाही, पण आज गंगा त्याच गाडीला आहे, पण गंगाची तिकीट नाही आहे. तर बघूया प्रवास कसा होतोय. तर पहिला तर आता वसईला जाऊया. गरमी खूप सुरू झाली आहे ऑलरेडी, तर गावाला पण गरमी तशी भरपूरच आहे. तर फॅन वगैरे बंद केला बोलतोय म्हणून, तर घाम बघा किती पटकन आला. तर वसईला जाऊ, गंगाला भेटू आणि मग पुढचा प्रवास सुरू करू. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मंदिर ममा की जय. चलो बाय 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 बाय. येतो जरा राऊंड मारून येतो. हां, फणस आणतो. तुझे वर झाले असेल, तयार झाले असतील. चला ए बाय बाय. चल, लास्ट टाइमला अमित आलेलो सोडायला, आज निकेत सोडतोय. चल बाय बाय, धन्यवाद. जावा, आराम करा. होय होय. तेच म्हटलं, तो गंग्या येतो होता. वसईला आलो आहे आणि नगरकॉइल एक्सप्रेस आले. गर्दी बघा किती आहे, पुढे गेले. जनरलला भरपूर गर्दी आहे. गांधीधाम नगरकॉइल शुक्रवारची असते 10:30ला. जनरलला भरपूर गर्दी आहे, तुफान गर्दी. गंगा अजून आला नाही आहे, बोरिवलीला आला आहे. गंग्याला यायला अजून वेळ आहे, तर गंगाची तिकीट काढले आहे. वसई रोड ते संगमेश्वर 160 रुपीज. नगरकॉइल एक्सप्रेस गेले, आता एर्नाकुलम एक्सप्रेस येईल. मगाची एर्नाकुलम गेली ती पनवेल, मानगाव, चिपळूण आणि रत्नागिरी स्टॉप आहेत. आता एर्नाकुलम येते ती पनवेलवरून डायरेक्ट रत्नागिरीला जाते. अविनाश दादा नमस्कार. नमस्कार नमस्कार. काय चाललं आहे बाकी? बाकी काय चाललं? लास्ट कुठे का, कोणत्या गाडीला आहे? लास्ट आता येते ती एर्नाकुलमला. हां, तिकीट आहे? तिकीट आहे. हां, मग ठीक आहे. म्हणजे खूप गर्दी आहे. माझी याच्यानंतरची आहे ना जी मंगळुरू स्पेशल. मंगळुरू नाही? हो हो, 11:10ची एर्नाकुलम आली. एर्नाकुलमला पण पाठी 2 आणि पुढे 2 जनरल डबे असतात, पण गर्दी भरपूर आहे. जनरलसाठी गर्दी किती आहे, भयंकर आहे. आलो पुढचे खाली आहेत, पाठचे पाहिजे. जनरल डब्याची गर्दी बघूया, कारण ही गाडी कशी इथून पनवेल आणि पनवेलवरून डायरेक्ट रत्नागिरीला थांबते, मध्ये स्टॉप नाही आहे. पुढचे 2 डबे त्यातल्या त्यात खाली होते. आता ही पाठचे काय माहिती कसे आहेत. ॲक्च्युली इथे वसईला वरती इंडिकेटरचे पण इश्यू आहे, त्यामुळे समजत नाही. अनरिझर्व खाली आहे गाडी. नाही, त्यातल्या त्यात बसू शकतो, एवढी खाली आहे. आहे पण बसायला भेटेल आज, खाली आहे. हो, एर्नाकुलम हजरत निजामुद्दीन खाली आहे. ॲटलिस्ट चढायला भेटेल एवढं आहे. पुढे 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 आता मे महिन्यामध्ये ही गर्दी अजून होत जाईल. गंगा कुठे राहिला काय माहिती. जनरल डबे बघा किती खाली आहेत. एर्नाकुलम जंक्शन गाडी निघाली.
त्याच्यानंतर येईल मंगळुरू स्पेशल. जनरल डबे एवढे खाली आहेत म्हणजे सुकी माणसं आहेत. ॲक्च्युली मुलांच्या शाळा वगैरे संपल्या आहेत आणि तरीसुद्धा एवढी खाली आहे म्हणजे मानलं पाहिजे, आजचा दिवस चांगला आहे. नमस्कार. बऱ्याच दिवसांनी रे, होळीनंतर वाटतं. हां, एकच महिना झाला. आता माझ्यासाठी बरेच दिवस झाले. मी 3 वेळा येऊन जाऊन गेलं आहे त्यावर. चला, गंगे आला आहे तर बघूया प्रवास कसा होतो आहे तो. गर्दी बरीच होती तिला नगर कॉईलला, आणि ही गेली ना पूर्ण खाली गेली, निजामुद्दीन ना ती. बघूया आपल्या गाडीचं काय स्टेटस आहे. अजून मेन काय वसायला माहीत आहे, ते मध्ये काय आहेच नाही. डब्यांचं कुठं लावतात ना ते फक्त पुढे आहे, बाकी काय कुठं डब्बा कुठला लागतो मला माहितीच पडत नाही. हां, मग पळापळ. चल घ्या, नंतर ये मग जरा बोलायला चालायला. हां, गर्दी असेल तर ये. बाय बाय. ॲक्च्युली वरती तुम्हाला S4 S3 वगैरे दिसतंय ना, ते पाठच्या अर्ध्या डब्यांना काही दिसतच नाही. त्यामुळं मग ट्रेन येते तेव्हा धावपळ होते, पाठीपुढे नाचावं लागतं. तर गाडीचे आत्ता हे पुढे डबे लागलेत, तर गाडी येईल आता थोड्या वेळात. गंग्या पण गेला आहे जनरलमध्ये. किती गर्दी आहे काय माहिती, त्याला म्हटलं नंतर ये जरा बोलायला चालायला. बघू आता. रात्रीचे 11:30 झालेत आणि गाडी आले 20 मिनटं गाडी उशिरा आले. 11:10चा टायमिंग आहे. या गाडीला ऑनलाईन आहेत ना फक्त पाठी 2 जनरल डबे दाखवत आहेत. आज जरा ते पण तुम्हाला कन्फर्म करतो नेमके किती डबे असतात ते. तर या गाडीला आहे ना 2च जनरल डबे असतात. आता जे पुढे गेलेत तर त्याला पुढच्या साईडला नाहीत, आज पाठच्या साईडला डबे आलेत. तर डबे आज उलटे लागलेत, तर पाठी जनरल डबे आहेत, अदरवाईज ते पुढे असतात. तर 2 जनरल डबे आहेत आणि स्लीपरचे 11 डबे आहेत. म्हणजे ह्या कारणाने तिकीट तुम्हाला शक्यतो मिळून जाते. बऱ्यापैकी 100च्या वरती जरी असेल ना तरी पण बुकिंग करू शकताय, चान्सेस थोडेसे जास्त असतात. तर आपला S4मध्ये आहे, हा S6 आला. हा S4 आहे, पुढे गेला डब्बा. ॲक्च्युली वरती प्रॉपर बोर्ड नाही लावत, इंडिकेटर नीट नसल्यामुळं प्रॉब्लेम होतो. इकडे आहे ग, पुढे आपला 47 आहे. आता ना कोणती आहे बघायला लागेल. मिडल असेल तर प्रॉब्लेम होतो, बाकी काय कुठली पण चालेल. लोअर नाही तर अप्पर किंवा साईड अप्पर किंवा साईड लोअर चालून जाईल. चला बघूया. पूर्ण गाडी इथे खाली आहे, पनवेलला भरून जाईल कारण पॅक आहे गाडी. रात्रीचे 11:40 झालेत. अर्धा तास गाडी उशीर आहे आणि फायनली निघाली वसईवरून. रात्रीचे 12:10 झालेत. भिवंडीचं टायमिंग आहे 11:40. तर ही गाडी आहे ना वसईवरूनच अर्धा तास उशिरा असते, मग ती पुढे थोडी उशिरा होत जाते. लास्ट टायमाला गेलेलो तेव्हा सेम टायमिंग चालला आहे. भिवंडीला 12:10 होती. संगमेश्वरला खूप उशिरा गेलेली गाडी. आज बघूया 12:53 झालेत. पनवेलचं टायमिंग आहे 12:55.
तर टायमिंग आता रिकवर तर केला आहे, पण अजून पण संगमेश्वरचा टायमिंग 4:40 आहे, तो 5:30च दाखवत आहे. मगाशी जी गाडी निघाली ना एर्नाकुळम, हां, हजरत निजामुद्दीन एर्नाकुळम, म्हणजे 11:45ला ती वसईवरून निघते. ती गाडी पनवेलच थांबवली आहे. गंग्या काय प्रकार? हां ना, कोकणकडनं पुढं पाठवणार. गंग्या आला इकडे जरा, आता बोलचाल करायला जरा. हां, जरा बोलून चालून राहू दे. TC काका आले तर मग जनरलला जाईल, तो पण जरा निवांत बसू दे. हां, दंडवत करून. आमच्याकडे तिकीट तर आहे, काही टेन्शन नाही. जनरलची तिकीट आहे आणि आपली ही तर रिझर्व आहे. एक्सेस देऊ, नाही तर मग काय बघू. ज्या काही सीट्स इकडे तुम्हाला खाली दिसत आहे त्या सगळ्या पनवेलला पॅक होतात. पनवेलला बरीचशी माणसं चढतात. असं वाटेल गाडी खाली खाली आहे, पण नाही, पनवेलला पूर्णच्या पूर्ण गाडी भरून जाते. हे बघा, पनवेलची माणसं सगळे आली. फायनली एर्नाकुळम जंक्शन एक्सप्रेस निघाली. आपली गाडी थांबवली, तिलाच पाठवलं पुढे. ही आपल्या पुढेच होती वसईला, 10:45 सुपरफास्ट आहे. हां, ती पनवेलवरून थेट आता रत्नागिरी. आपली काय निवांत निवांत आहे ना. इथून पेन, रोहा, माणगाव, पुढे कुठे खेड, चिपळूण, सावडा, संगमेश्वर, निवांत आहे. हां, आमची काय निवांत आहे. क्रॉसिंग लागत लागत जाणार. पनवेलला प्लॅटफॉर्म क्रमांक 6वरती 11003 आपली तुतारी एक्सप्रेस दादरवरून 12:05 निघते. तर ती गाडी पण आली आहे. इकडे एर्नाकुलम जंक्शन उभी होती, ती गेली. आता तुतारी आले. हिचा 1चा टायमिंग आहे, आता 1:15 झाला. आपली गाडी 20 मिनटं इथेच उभी आहे. दादर मुंबई सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस. गर्दी आहे, ही तर कधी पण भरलेलीच असते. गाडी नंबर AA003 दादर वरून येणारी सावंतवाडी ला जाणारी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर आली आहे. 9424 अहमदाबाद वरून येणारी मँगलोर ला जाणारी एक्सप्रेस थोड्या वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक. चला, तिकडे तुतारी एक्सप्रेस आले आणि फायनली आपली गाडी आता निघाली. इकडे तुतारी एक्सप्रेस लागले. चला, आता जरा निवांत झोपूया. सकाळी बघूया गाडी किती वाजेपर्यंत सोडते. 2-3 तास तरी झोपलं ना की जरा बरं वाटतं प्रवासामध्ये. चला, बाय बाय पनवेल. शुभ सकाळ मंडळी. सकाळचे 4:30 वाजून गेलेत आणि आपण आता खेडला पोचतो आहे. सकाळी 3:40 टायमिंग आहे आणि 4:40 आपण खेडला पोचतो आहे, म्हणजे साधारण 1 तास उशीर आहे. मस्त झोपलेलो, तर आता जाग आली तर आपण खेडला पोचतो आहे. 6:45चा टायमिंग दाखवते संगमेश्वर. तर बघूया, 6:45 दाखवते म्हणजे 6 वाजेपर्यंत तरी पोचू. चला, खेडला काय गाडी जास्त वेळ थांबली नाही, लगेच आता पुढे निघाले. तर 4:40 झालेत आणि निघालो आपण पुढच्या प्रवासाला. सकाळचे 5 वाजलेत आणि अंजनीला गाडी थांबले. ऑफिशियल स्टॉप नाही, क्रॉसिंगसाठी थांबले. गाडीने जस्ट स्टॉप घेतला आणि परत निघाली. मला वाटतं
क्रॉसिंगसाठी काय आता थांबत नाही आहे. पण एवढं नक्की आता आहे ना आपल्याला पुढे क्रॉसिंग खूप लागते. त्यामुळे जरी आता 5:45 दाखवत असेल संगमेश्वर टायमिंग तरीसुद्धा थोडा उशीरच होईल. हा स्टॉप का घेतलेला कळालंच नाही. एक 10 मिनिटामध्ये आपण आता चिपळूणला पोहोचू. अंजनी कोण आहेत का आपले सबस्क्रायबर अंजनीमधून? चला फायनली चिपळूणला पोहोचलेलं आहे. 5:25 झालेत. तुतारी एक्सप्रेस आपल्या पाठोपाठच आहे. त्याची पण आता अनाऊन्समेंट होते आणि आपण आता फायनली चिपळूण सोडलं. ॲक्च्युली पनवेलमध्येच तुतारी एक्सप्रेस बाजूलाच होती तर ती पाठोपाठच आहे. आता 5:30 वाजलेत. जर व्यवस्थित गाडी गेली तर 6, 6:15 आपण संगमेश्वरला पोहोचलं पाहिजे. जर क्रॉसिंग मिळाली नाही तर तशी गाडी ठीक आहे. म्हणजे प्रवास जर करायचा असेल तर ओके आहे. सकाळचे 5:40 झालेत आणि गाडी आले आता सावर्डा ऑफिशियल स्टॉप आहे. 4:20 ॲक्च्युली सावर्ड्याचं टायमिंग आहे. तर 1 तास 20 मिनटं गाडी उशिरा चाललेली आहे. आणि ही जी गर्दी बघताय ही रत्नागिरी दिवा पॅसेंजरसाठी. रत्नागिरी दिवा पॅसेंजर एक थोड्या वेळातच आता येईलच. 5:30 वाजता रत्नागिरीवरून सुटते. चला इथून जर क्रॉसिंग नाही लागलं तर साधारण 20 मिनटामध्ये म्हणजे साधारण 6 किंवा 6:05 आपण संगमेश्वरला पोहोचू. सकाळचे 6 वाजलेत. सुंदर अशी पहाट झाले आणि आपलं संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशनवरती आगमन झालं आहे. रत्नागिरी दिवा पॅसेंजरला अजून वेळ आहे म्हणजे ती 6:15 वाजता वगैरे येते. तर बहुतेक गाडी आपली आज प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती लागली पाहिजे. बघूया. 2 वर गेली म्हणजे रत्नागिरी दिवा पॅसेंजर येणार असेल. अचानक गाडीने टर्न घेतलेला आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर. ॲक्च्युली गाडी 2 वरच लागते. त्या दिवशी पण आलो तर 2 वरतीच लागलेली. त्या दिवशी तर 7 वाजलेले. आज बरं आहे जरा लवकर आले. 6 वाजता आले. तरी पण साधारण एक 1.25 तास 1.5 तास उशीरच आहे गाडी. लांब आहे की जवळ आहे? चला आपण या गाडीतून आलो. अहमदाबाद मंगळुरू स्पेशल ट्रेन. आणि आता या प्लॅटफॉर्मवरती येईल रत्नागिरी दिवा पॅसेंजर. तर गाडी उशीर आहे. 6:20 वगैरे टायमिंग दाखवते. म्हणजे ही गाडी काय 20 मिनटं इथून हलत नाही आता. आणि गर्दी आहे इथे बऱ्यापैकी. ही सगळी गर्दी दिसते ना ही रत्नागिरी दिवा पॅसेंजरची गर्दी आहे.
तिकीटला लाईन बघ येते हां. चला परत एकदा संगमेश्वर रेल्वे स्टेशनवरती आपलं स्वागत आहे. तर इथून रिक्षा पकडूया, खाली जाऊया ना डेपोमध्ये. वेळ बराच आहे. तू कसं काय खाली आहेस? हा लग्नाला तुम्हाला लग्नाने आला. चला घरी निघालेला आहे. कृष्णादा लकीली संगमेश्वरलाच एक भाडं घेऊन आलेला, नाहीतर मग मी बसने आलो असतो. तर आता घरी जाता जाता आता आंबे जमवतोय. एकच भेटला गंगे? त्याचा मेन जो आग्रह होता ना हां तो मोडला. हो तयार झाले ना आता. ही हा पण पिकलेला आहे ना. हा हा समोरचा खालच्या फांदीला वाटतं गंगे तुझ्या. नाही याला कुठं आहे? हाता डाव्या हातातले फांदीला आहे. मग हलव की. पडला पडला पक्का पिक्का दोन पडले. नाही पिक्केच आहे दोन्ही पण. हा एकच आहे. तो कच्चा आहे. बोललो नाही बघ कच्चा लगेच पडतो. हा ती नाही पडली रे, आम्ही पाडत होतो ती नाही पडली गंग्या. कुठं? ती काय हा काय म्हणतो तू मी ह्याच्यावर निशाणा करत होतो मगाचपासून. मी हिच्यावर करतो. दिसते तुला ही मधली दोघांच्या घरातली गदा गदा नको हलवू, पण थोडंसं हलव. हीच होती काय? अच्छा कडक. दोन्ही पण एकदम पडले. काय पकडेल तो? तयार झाले. कच्चा आहे. तयार झाले तर एकदम. हे बघा असे आता आंबे गावाला मस्त तयार झालेत. हे बघा सकाळी वाजलेत किती माहिती आहे का? सकाळचे दाखवतो मला. सकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही काय करतोय बघा. आंबे पडले. आंबे पहिल्याच दिवसाचे पहिले आंबे. हा पहिल्याच दिवसाचे पहिले आंबे. आता काय आंबे म्हणजे खायला मिळतील कृष्णा. आता पिकायला लागले ना बऱ्यापैकी. बऱ्यापैकी रायवळी आंबे आपल्याकडे आता पिकायला लागले. आता काही टेन्शन नाही. मुंबईवाल्यांनी यायला काही हरकत नाही. या आता आंबे खायला. पण आंबे पिकतायत. हे रायवळी पण आंबे पिकतायत. हा आणि आता थोड्याच वेळेचा आळू पण भेटते. हा तिथे अळू पण आहेत. अळू पण पिकलेत. येलो मेरा वाटा कौन सा है? वाटा हमको मेरा हा, तेरा वाटा चल. हा भाई इथं जवळपास किती मस्त आहे. काठी पण नाही काय? दगडी हे नाही रे. हा बघ किती आहे. हे चांगले हे जुने आहेत. हा भाई हा बघ समोर बघ. 1 2 जुनेच चांगले खाय. 3 तेवढा चांगला आहे. हा एक आहे. हा बघ समोर ते काय. हा तू दगड मार गंग्या. तर दे पाठी बाहेर दे. एकदम प्युअर. हा काय नाही त्याला. कीड वगैरे जरा पण नाही लागले. हा बघ असा हवा आहे. किती बघ परफेक्ट आहे तो. एकदम परफेक्ट. हा अळूचं झाड. हा एवढे आणि अळू भेटले. हे बघा मोठं झाड आहे. आंबे काढले. अळू सापडले. हे बघा अळूच अळू. अळू एकदा नेले होते मी याच्यावरचे. आज म्हटलं बघूया. त्या दिवशी ताईसोबत आलो तेव्हा आलेलो इथे. काय गंग्या संपतात ते? काठी हवी होती रे. मग अजून पाडलेले असते. राहू दे चल. ला येताना ना ॲक्च्युली अळूसाठी ना लांब लचक सापडीच आणायला पाहिजे. हां म्हणजे कसं पाडू शकतो आपण. ही पण अशी नाही रे. वर नाही पोचत. ते तिकडं 2-3 आहेत. राहू दे आता चल. काय खरं नाही या ट्रिपमध्ये. मुंबईवर आम्ही गावाला पोचलेला नाही तेव्हा आंबे काढतोय काय, अळू काढतोय काय. आता 2-3 दिवस मजा येणार आहे. मेजर वसू ह्याच्यात बांध नाही तर पिशवी आहे ना. आंबे चिरगटतील. आंबे खायचे. आंब्यात नाही टाका. आंबे आणि अळू बघून झोप उडाली मात्र. असं वाटत तिकडे ब्रश करून आलं तर खायला सुरू. झोप वाटत होती पण आता उडाली. बाय बाय. चल भेटू नंतर. हो शिवाय म्हणतात ना. मोठली शिवाय गटली फुटणं. गटली शिवाय मोठली फुटायची. मग गटलीशिवाय मोठली नाही. हा शब्द भरपूर ऐकायचं राहिलंच होतं मला. तुझ्या आजोबाचा लय आजोबा. पाणी आलंय गावाला. होय होय हा बघते. हा अरे हो ना. होय काय
अजून काम आहे तुझं इथं? अजून इथं आहे बाकी? न्यायला आलो. काय द्यायचं असेल दे मग. आहे का? गावाला आहे ना सकाळचं पाणी हा मोठा टास्क आहे. तर आई पाणी भरते, म्हणजे झालं भरून, बोलते येते, शेवटचा काय हांडा आहे वाटतं तो भरून येते. चला गावाला फायनली पोचलो. मजा आली. येता येता जरा टाईमपास करत करत आलेलं. आंबे पाडलेले, अळू पाडलेले आणि आई पण इथेच भेटली. तर सकाळी पाणी भरायचा टास्क असतो. बऱ्याच वेळा माझ्या व्हिडिओमध्ये बघत असाल तर ह्याच्यामध्ये हा वर्ड असतो. पाणी भरून झालं आहे, आता व्हिडिओला सुरुवात करतो आहे असं. तर सकाळचं मेन काम असतं पाणी भरायचं. अजून काय घराघरात आमच्याकडे नळ आलेले नाही आहेत. ती काय योजना आली आहे, योजना 2 वर्षापासून अडकले. तो कॉन्ट्रॅक्टर म्हणतो आम्हाला पैसे येत नाही समोरून, तर मी काम कसा करू. आता माहिती नाही सरकारची योजना फक्त योजना म्हणून येतात का दिखावा असतो काय माहिती. तर आमच्याकडची योजना अडकलेली आहे. कधी पाणी घरात येईल तेव्हा येईल, पण सध्या आहे एका नळावर 3-3, 4-4 जणांचा नंबर आहेत. चला मंडळी, परत एकदा आपल्या गावच्या राजवाड्यामध्ये तुमचं स्वागत आहे. गावाकडे 2 दिवसांनी यावं, 10 दिवसांनी यावं, महिनाभराने यावं, वेगळंच वाटतं, मस्त वाटतं एकदम. कारण गावाकडचं घर ते गावाकडचं घर हक्काचं घर असतं. आणि लहानाचे मोठा पण ज्या ठिकाणी होतो ना, ती जागा प्रत्येकाला हवी हवीशीच वाटते. तसं हे आमचं गावाकडचं घर आणि हे आमचं गाव. सकाळचं वातावरण आहे ना एकदम अप्रतिम झालं आहे. म्हणजे सगळीकडे धुकं पसरलं आहे, थंड वातावरण आहे. दिवसभर ऊन असणार एवढं नक्की, पण आता तरी थंड वातावरण आहे. दाखवतो तुम्हाला. हे बघा सह्याद्रीमध्ये दिसतंय का, पूर्ण धुकं पसरलं आहे. अजून सकाळी मला वाटतं अजून धुकं होतं असेल. आता हळूहळू कमी झालं, कारण आता 7:30 वगैरे वाजलेत. पण धुक्याचं प्रमाण बघा कसं आहे. यावरून तुम्हाला अंदाज असेल की थंडी किती असेल. आपल्या गावी हे वातावरण असंच असतं. म्हणजे एप्रिल मे महिना असला ना तरी पण हे वातावरण सकाळ आणि संध्याकाळ असंच असतं. दुपारचं ऊन आपण काय त्याला रोखू शकत नाही, त्यामुळे ऊन असतं. पण बाकीच्या वेळेला असं मस्त वातावरण असतं. चला मंडळी, मस्त प्रवास झाला. गाडी त्या मानाने बऱ्यापैकी लवकर आली. लास्ट टाईमला खूप उशीर झालेला, पण यावेळेस ॲटलीस्ट 6-6:15 तरी गाडी आली. चला आता जरा फ्रेश वगैरे होतो, तोपर्यंत आई येईलच मग चहा पिऊया. चला मंडळी, मस्त फ्रेश झालो आहे आणि आईने मस्त गरमागरम चहा बनवला आहे, गावाकडचा कोरा चहा. चहा प्यायला या. आजूबाजूला पाखरांचा मस्त किलबिटाट ऐकायला येतो आहे. टेरेसवरती काय काय सुकतंय बघा. इकडे आलं आहे, इकडे आंब्याचे नवीन फोड आहेत. या बाजूला इकडे कोकम सरबत बनवलं होतं ना, ती कोकम म्हणजे गोड कोकम, आणि इकडे नॉर्मल कोकम आणि आंब्याची साल. गावाला टेरेसचा भरपूर फायदा आहे. बऱ्याचशा गोष्टी वरती सुकवता येतात आणि मस्त वाटतंय गावाकडे. जरा छान वातावरण आहे, मस्त असं थंडगार. आई म्हणत होती जेवढं आत्ता थंड वातावरण आहे तेच 10 नंतर कडाक्याचं ऊन असतं. ॲक्च्युली ऊन यावर्षी भरपूरच आहे, त्यामुळं बरोबर बोलते ती की आपल्या दिवसभरात आता समजेलच. ॲक्च्युली आता पण आलेलो अवनीला घेऊन, तेव्हा पण ऊन बघितलं आहे, भरपूर ऊन असतं. ॲक्च्युली आमचा जो ओढा आहे ना, ज्या ओढ्यावर आम्ही पोहायला वगैरे मासेमारी वगैरे करतो, तिकडे खालच्या पट्ट्याला आहे. तर कसं असतं माहिती आहे, जिथे नदी आणि ओढा असतो त्या पट्ट्याला धुकं जास्त असतं. तर आम्ही वरती डोंगराळ भागात असल्यामुळं ते धुकं सगळं वरतीच येतं. आणि या बाजूला इकडे शेवग्याचं झाड, पपई पण एक पिकायला आला आहे खाली. बरेच पपई पिकतात. मुंबईला 2-3 नेले होते आणि आत्ता मला वाटतं अजून 20 आहेत. तर तो मला वाटतं 2-2, 3-3 दिवसांनी एक पिकतच असतो. आणि हे पूर्ण गावाकडचं वातावरण. हा जो आवाज येतोय ना तुम्हाला, येतोय का आवाज? ची. तो एक छोटासा कीटक असतो, घिनारडी. भरपूर आवाज करतो. हे छोटासाच असतो एकदम, पण आवाज बघ येते. चला म्हणजे गावाकडे परत एकदा आपण आलो आहे. तर यावेळेस ट्रिपमध्ये बरीचशी लग्न वगैरे आपल्याला पाहायला मिळतील. लग्न आता सुरू झाली. एप्रिल एंड आणि मेच्या स्टार्टिंगला भरपूर सारी लग्न आहेत.
तर आत्ता आपल्याला गावची लग्न उरकून आईला मुंबईला घेऊन जायचं आहे आणि मग मामाच्या मुलगीचं लग्न वगैरे आहे. तर आता 2-4 दिवस गावाला असेल आणि मग मुंबईला जाऊ. तर छान प्रवास झाला. काल गाडी जी उशिरा आली, अर्धा तास गाडी उशिरा वसईवरून निघाली, ती मग ती उशिराच होती. तरी पण 1.5 तास उशिरा गाडी संगमेश्वरला पोचली. पण ठीक आहे, जर येत आहे तुम्ही जर आता मे महिन्यामध्ये वगैरे, तर ही गाडी त्यातल्या त्यात बरी आहे. कारण बऱ्याचशा गाड्यांना आता तिकीट्स मिळत नाहीत. या गाडीमध्ये आहे ना 2च जनरल डबे आहेत. तर एक तर पुढे असतात, एक तर पाठीमागे असतात. आता डबे कसे लागलेत त्यानुसार तुम्ही बघून मग त्याप्रमाणे जनरल डब्यामध्ये जाऊ शकताय. आणि बाकी आहे ना S11पर्यंत 11 डबे हे स्लीपरचे आहेत. त्यामुळे या गाडीमध्ये तिकीटचे चान्सेस जास्त आहेत. आणि त्याच्यानंतर मग AC पण आहे आणि तुम्हाला त्या पद्धतीने जसं बुकिंग करायचं आहे तसं तुम्ही बुकिंग करू शकताय. तर चला मंडळी, आता गावाकडे आलो आहे. तर गावाकडच्या परत एकदा व्हिडिओज पाहायला मिळतील. बऱ्याच जणांना असं वाटतं की जातो कधी नेतो कधी. तर मंडळी शक्यतो शुक्रवारची आपली तिकीट असते वसईवरून किंवा मग दादरवरून. शुक्रवारी आपण निघतो आणि शनिवार रविवार सोमवार असे 2-3 दिवस मॅनेज करून आपण गावाला असतो, परत जातो, परत येतो, असं सगळं चाललेलं असतं. आणि आत्ता ॲक्च्युली हे एप्रिल मे महिन्यामध्ये तुम्हाला गावाकडच्या व्हिडिओज जास्तच पाहायला मिळतील. कारण लग्नकार्य आहेत, आपलं हनुमान मंदिर आहे त्याचं जीर्णोद्धार आहे, गावचं मंदिर आहे गेल्या वर्षी जीर्णोद्धार झाला, त्याचं वर्धापन दिन आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी गावाकडच्या आहेत. त्यामुळे गावाकडच्या व्हिडिओज तुम्हाला नक्कीच जास्तच पाहायला मिळतील. कोणाला जर एक्झॅक्ट डेट पाहिजे असेल कधीची व्हिडिओ आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये आपण पूर्ण डिटेल्स देतो. कोणत्या ठिकाणाची व्हिडिओ आहे, कोणत्या तारखेचा व्हिडिओ आहे, या सगळ्या डिटेल्स आपण देत असतो. एखाद्या ट्रेनमधून आपण येतो त्या ट्रेनबद्दलची पण माहिती आपण त्या डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो. फक्त थोडंसं तुम्हाला बघायचं आहे. तर मला वाटतं काही डिटेल्स असतील ते तुम्हाला मिळत असतीलच. असो, चला म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात तरी हा प्रवासाचा व्हिडिओ ते थांबूया. येता येता मस्त आंबे पण थोडेसे जमवलेले, अळू पण पाडलेले, कृष्णादा होता सोबत तर धमाल आली. आणि प्रवासामध्ये गंग्या पण सोबत होता. तर पूर्ण प्रवास एकदम आठवणीतले प्रवास असतात. प्रवासात भरपूर काही शिकायला मिळतं. तर प्रवास मंडळी आहे ना खूप काही शिकवतो, बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. तर तसाच आजचा एक प्रवास खास मंगळुरू स्पेशल ट्रेनचा. तर चला म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. आणि हो, ऊन खूप आहे, जरा काळजी घ्या.